मॅम आवाज नाही येत आहे. आता येतोय का? हो मॅम. ठीक आहे. आपलं मिनिमम बॅकग्राऊंड काय होतं? टाइप्स ऑफ फॉल्ट प्रॉब्लेम विथ इयरपीस ऑन स्पीकर इन मोबाईल सेल युनिट. त्याच्यानंतर आहे नो साऊंड और लेस साऊंड ड्युरिंग फोन कॉल. त्याच्यानंतर साऊंड विथ इंटरप्शन और चार्ज साऊंड. सेकंड आपलं होतं की रिंगर आणि व्हायब्रेटर सेक्शनला. रिंगर आणि व्हायब्रेटर सेक्शनला काय होतं? टाइप्स ऑफ फॉल्ट्स और प्रॉब्लेम्स इन मोबाईल फोन. रिंगर आर व्हायब्रेटर नॉट वर्किंग, व्हायब्रेटर विथ इंटरप्शन आणि व्हायब्रेटर हँग. हे आपले व्हायब्रेटर सेक्शनला मेन प्रॉब्लेम असू शकतात. ठीक आहे. यामध्ये आपल्याला ट्रबल शूट करायचं असेल, सपोज आपल्याला ट्रबल शूट स्पीकरचं करायचं असेल, तर मेन आपल्या ह्या स्टेप्स असतात की चेक स्पीकर व्हॉल्यूम ड्युरिंग फोन कॉल. इफ स्पीकर व्हॉल्यूम इज नॉट प्रॉपर, देन चेक earpiece speaker by keeping the multimeter in buzzer mode. ठीक आहे. मल्टीमीटरवर आपला जो बझर मोड असतो, आवाज येतो बघा, त्या मोडवर आपण काय करायचं? मल्टीमीटर ठेवायचं आणि त्याचं काय करायचं? स्पीकर व्हॉल्यूम काय करायचा? चेक करायचा. ठीक आहे. व्हॅल्यू मस्ट बी 25 to 35 ओम मध्ये दाखवेल तुम्हाला बझर मोड मध्ये. ठीक आहे. इफ व्हॅल्यू इज नॉट बिटवीन 25 to 35 ओम, देन चेंज द इयरपीस और स्पीकर. जर तुमची याची व्हॅल्यू 25 to 35 ओम पर्यंत तुमचं दाखवली नाही बझरची मल्टीमीटर मध्ये, तर काय करायचं? आपण चेंज करायचा इयरपीस किंवा स्पीकर चेंज करायचा. इफ द प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व, देन चेक सर्किट ट्रेस ऑफ इयरपीस सेक्शन. त्याच्यानंतर इफ द प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व, देन चेंज द ऑडिओ आयसी. याच्यामध्ये एक आपली ऑडिओ आयसी असते SMD, ती काय करायची? चेंज करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर इफ द प्रॉब्लेम इज स्टील नॉट सॉल्व, देन चेंज द सीपीयू. ठीक आहे. नाहीच झालं तर आपण सीपीयू ची जी आयसी असते ती काय करायची? चेंज करायची. ठीक आहे. इफ देअर इज इश्यू साऊंड और साऊंड इज नॉट क्लिअर ड्युरिंग फोन कॉल, देन चेंज द स्पीकर. ठीक आहे. ट्रबल शूट ऑफ मायक्रोफोन. ट्रबल शूट ऑफ मायक्रोफोन मध्ये काय आहे? चेक मायक्रोफोन सेटिंग. इफ ऑल सेटिंग आर प्रॉपर, देन चेक अँड क्लीन मायक्रोफोन. ठीक आहे. तुम्हाला सांगितलं की तुम्ही ट्रबल शूट तुम्ही कोणत्याही पार्टची करत असेल, मोबाईल किंवा स्पीकरचे, आधी तुम्ही काय करायचा की जो पार्ट तुम्ही ट्रबल शूट करणार असेल तो पूर्ण तुमचा काय पाहिजे? क्लीन पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामध्ये डस्ट नको. ठीक आहे. इफ ऑल सेटिंग आर प्रॉपर, चेक अँड क्लीन मायक्रोफोन. ठीक आहे. इफ प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व, देन चेक मायक्रोफोन बाय कीपिंग द मल्टीमीटर इन बझर मोड. ठीक आहे. परत काय करायचं? मल्टीमीटर मध्ये जो आपला बझर मोड आहे तो काय करायचा? ऑन करायचं, म्हणजे त्या मोडवर आपलं मल्टीमीटर सिलेक्ट करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॅल्यू मस्ट बी 600 to 18 600 to 1800 ओहम पर्यंत तुमची काय पाहिजे? यामध्ये तुमचं काय आलं पाहिजे? रेजिस्टन्सची व्हॅल्यू आली पाहिजे. ठीक आहे. इफ द व्हॅल्यू इज नॉट बिटवीन 600 to 1800 ओहम, देन चेंज द मायक्रोफोन. जर तुमचं रेजिस्टन्सची व्हॅल्यू याच्यामध्ये दाखवली नाही 600 to 1800 ओहम पर्यंत, तर काय करायचं? मग मायक्रोफोन काय करायचं? तुम्ही चेंज करायचा. ठीक आहे. इफ द प्रॉब्लेम ओनली वन साइड विल गिव्ह व्हॅल्यू, द अदर साइड विल नॉट गिव्ह एनी व्हॅल्यू. ठीक आहे. एका साइडलाच आपल्याला व्हॅल्यू दाखवत असेल आणि दुसऱ्या साइडला जर ते व्हॅल्यू दाखवत नसेल, तर पुढची काय प्रोसेस आहे की इफ द प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व, देन चेक अँड ट्रेक मायक्रोफोन सेक्शन. ठीक आहे. इफ द प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व, देन चेंज मायक्रोफोन आयसी. ठीक आहे. इफ द प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व, द चेंज ऑडिओ आयसी किंवा पॉवर आयसी. If the problem is not still not solved, then
चेंज सीपीयू. ठीक आहे, सीपीयू ची पण यामध्ये एक एसएमडी ची आयसी राहते मोबाईल फोन मध्ये. पण आपल्याला ज्या म्हणजे आयसी आपल्याला मेन म्हणजे ओळखता आल्या पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला ट्रबल शूट रिंगर सेक्शनचं करायचं असेल तर काय प्रोसेस असते, चेक रिंगर सेटिंग इन मोबाईल फोन, चेक रिंगर वॉल्यूम अँड सायलेंट मोड. ठीक आहे. ऍडजस्ट और चेंज वॉल्यूम और मोड इफ रिक्वायर्ड. ठीक आहे. इफ द प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व देन ओपन द मोबाईल फोन अँड क्लीन रिंगर पॉइंट अँड रिंगर कनेक्टर. ठीक आहे. जरी तुमचं जर रिंगर सेक्शन जर तुमचं सॉल्व्ह होत नसेल तर काय करायचं, मोबाईल फोन काय करायचा, ओपन करायचा आणि क्लीन करायचा रिंगर पॉइंट किंवा रिंगर कनेक्शन. त्याच्यानंतर इफ द प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व देन चेक रिंगर बाय कीपिंग द मल्टीमीटर इन बजर मोड. व्हॅल्यू मस्ट बी 8 to 10 ओम पर्यंत बजर मोड मध्ये आपलं मल्टीमीटर ठेवायचा. ठीक आहे. आणि मल्टीमीटरवर तुमची व्हॅल्यू किती आली पाहिजे, 8 to 10 ओम पर्यंत. इफ द व्हॅल्यू इज नॉट बिटवीन 8 to 10 ओम देन चेंज द रिंगर. ठीक आहे. जर या रेंज मध्ये जर तुमची व्हॅल्यू आली नाही बझर मोडची तर काय करायचं, तुमचा रिंगर काय करायचा, चेंज करायचा. ठीक आहे. इफ द प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व देन चेक ट्रेस और रिंगर सेक्शन. जरी सॉल्व झाला नाही तर मग काय करायचं, आपण रिंगर सेक्शन काय करायचा, चेक करायचा. ठीक आहे. इफ द प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व देन चेक रिंगर आयसी अँड change the IC if required. If the problem is not solved then change logic IC. ठीक है. If problem is still not solved then change the CPU. लास्ट काय करायचं, तुमचं सीपीयू काय करायचा, चेंज करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे ट्रबल शूट व्हायब्रेटर सेक्शन. ठीक आहे. तुमचं व्हायब्रेटर सेक्शन जर तुम्हाला ट्रबल शूट करायचं असेल तर काय आहे की चेक व्हायब्रेटर सेटिंग इज मोबाईल फोन, चेक इफ व्हायब्रेटर इज ऑन और ऑफ. ठीक आहे. इफ द प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व देन द मोबाईल सेल फोन अँड क्लीन व्हायब्रेटर टिप्स अँड कनेक्टर्स. If the problem is not solved, then check vibrator by keeping the multimeter in buzzer mode. Value must be 8 to 16 ohm. If the value is not between 8 to 16 ohm, then change the vibrator or motor. जर तुमचं मल्टीमीटरवर आपण व्हायब्रेटर रेंज काय करायची, सिलेक्ट करायची आणि तिथलं जर तुमचं रेजिस्टर, ठीक आहे, रेजिस्टर तुमचं 8 to 60 ओहम या रेंज मध्ये नाही दाखवलं तर तुम्ही काय करायचं, व्हायब्रेटर किंवा जी मोटर असते ती काय करायची, चेंज करायची. ठीक आहे. इफ द प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व देन चेक अ ट्रेस ऑफ व्हायब्रेटर सेक्शन. त्याच्यानंतर इफ द प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व देन चेंज लॉजिक आयसी और पॉवर आयसी. If the problem is still not solved, then change of CPU. ठीक आहे. याप्रमाणे आपण प्रोसेस करायचा आहे. ठीक आहे. आणि ऑब्झर्वेशन टेबल मध्ये काय आहे की फॉल्ट इन स्पीकर मध्ये काय आहे की नो साऊंड ड्युरिंग फोन कॉल. त्याच्यानंतर पॉसिबल रिस्पॉन्स काय असेल, नॉट गेटिंग साऊंड. त्याच्यानंतर आहे फॉल्ट्स इन मायक्रोफोन. फॉल्ट्स इन मायक्रोफोन मध्ये काय आहे की नो साऊंड और लेस साऊंड ड्युरिंग फोन कॉल. तर काय असतं तुमचं, नो साऊंड. त्याच्यानंतर फॉल्ट इन रिंगर मध्ये काय आहे की रिंगर नॉट वर्किंग. ते काय असेल तुमचं, नो साऊंड असेल. लेस साऊंड फ्रॉम द रिंगर, लेस साऊंड तुमचं पॉसिबल असेल आणि रिंगर इनपुट ऑफ असेल तर
PWM signal is not present. PWM सिग्नल म्हणजे पल्स विथ मॉड्युलेशन. जो तुमचा जो सिग्नल येतो PWM सिग्नल म्हणजे पल्स विथ मॉड्युलेटर, तो काय असतो त्या त्या ठिकाणी तुमचा काय काय प्रेझेंट नसतो. ठीक आहे. फॉल्स इन व्हायब्रेटर मध्ये काय आहे की व्हायब्रेटर नॉट वर्किंग, तर नो व्हायब्रेशन येईल. व्हायब्रेटर इनपुट ऑफ. ठीक आहे. व्हायब्रेटर इनपुट ऑफ असेल तर PWM सिग्नल तुमचा काय असतो नॉट प्रेझेंट. म्हणजे रिंगर इनपुट ऑफ आणि व्हायब्रेटर इनपुट ऑफ हे जेव्हा तुमचे दोन्ही प्रॉब्लेम येतात तेव्हा तुमचं PWM जे सिग्नल असतो तो काय असतो तुमचा ऍबसेंट असतो, म्हणजे प्रेझेंट नसतो. ठीक आहे. यानुसार आहे तुमचं हे प्रॅक्टिकल. Now this program is to find whether the number is even between 1 and 2 using 2 by square. जर तुम्हाला मोबाईल ट्रबल शूट करायचं असेल त्याचे हे प्रॉब्लेम असतात. कॉमन त्याचे काय असतात युजर इश्यू असतात. नॉर्मल युजेस नॉर्मल ठीक आहे हे त्याचे असतात.